तर सध्या दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव सुरू आहे। मांगल्याच्या या सणाला थोडीशी फोडणी देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक खास कार्यक्रम, राजकीय आतषबाजी। राजकीय नेत्यांची फटकेबाजी नेहमी सुरूच असते, मात्र आज ते फटाकेबाजी करणार आहेत। खरं तर फटकेबाजी आणि फटाकेबाजी या दोन्हीमध्ये आघाडीवर कोण असेल तर मनसे। याच मनसेचे फायर ब्रँड नेते अविनाश जाधव यांनी कोणासाठी फटाक्यांची खरेदी केली आहे, कोणाला कोणत्या फटाक्यांची उपमा दिली आहे, पाहूया। सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे आणि यामध्ये दिवाळीची खरेदी केली जाते आणि आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत, जे खास ठाण्यामध्ये फटाके खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांना गाठलं आणि राजकीय आतिषबाजी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। दरवेळी तुम्ही टीका करत असतात, तीच राजकीय आतिषबाजी, तीच राजकीय फटाके आपल्याला उडवायचे आहेत। सुरुवात आपण स्थानिकही करूया आणि राज्यस्तरावरही करूया। सुरुवातीला ठाण्यातला जर आपण विचार केला तर आपण नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरुवात करूया। जर एकनाथ शिंदेंना जर तुम्हाला कोणता जर फटाका द्यायचा असेल किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणता फटाका आठवतो तर कोणता? मला एकनाथ शिंदेंकडे बघून सध्या हा फटाका आठवतो, कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्याने शिवसेनेसारखा एक मोठा बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडला आणि आयत्या बिळावर नागोबासारखे ते बसलेले आहेत, म्हणून मला हा नागोबाची जी हे आहे ती त्यांच्यासाठी हे करावीशी वाटते। आयत्या बिळावर नागोबा म्हणजे बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धव साहेबांनी त्याला फळवला आणि अचानक दिल्लीश्वरांच्या आदेशावर त्यांनी ते सगळं उभा असलेला पक्षात दुफळी तयार केली आणि आयत्या बिळावर नागोबासारखा तो त्या ह्याच्यावर बसला, म्हणून हा फटाका तुम्ही त्यांना देणार। संजय केळकरांसाठी बटरफ्लाय बस झाली, कोणाला त्रास नाही ना, लोकांना, लहान मुलांना ना कोणाला। तो बटरफ्लाय जे आहे ना ते त्यांच्यासाठी उत्तम आहे। फटाका मला वाटतं की फार जास्त उडत नाही, म्हणजे हा इथून इथपर्यंत आवाज करत जातो आणि परत पाठी येतो, तर मला वाटतं हा सगळ्यात बेस्ट फटाका संजय केळकरांसाठी आहे। उद्धव ठाकरे, मला वाटतं की उद्धव साहेबांना मागच्या 2.5 वर्षामध्ये एका मोठ्या आजारपणातनं बाहेर येऊन आपला पक्ष उभा करणं, आपला पक्ष सांभाळणं हे त्यांनी खूप जिगरीने केलेलं आहे आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये कॉन्फिडन्स ठेवणं, अख्खा पक्षात रोज पदाधिकाऱ्यांना काही कोटीचा निधी पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न जो केला जातो, त्याच्यानंतरही ते जर स्ट्रॉंगली उभे राहिले असतील तर मला वाटतं की त्यांना एक स्ट्रॉंग माणसाचीच भूमिका हे जायला हवे। मला असं वाटतं की हे उत्तम आहे त्यांच्यासाठी। मोठी लढ आहे की ह्या मोठ्या लढाईमध्ये ते लढत आहेत, म्हणून ही मोठी लढ आपण त्यांच्यासाठी हे केलेली आहे। अध्यक्ष राज ठाकरे, मला वाटतं की ह्याच्यापेक्षा छोटा फटाका, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नसेल त्यांच्यासाठी। खूप पॉवरफुल आहे, आकाशात जातं आणि प्रचंड रंग देतं। 2 जण आहेत, एक नाही 2। मला असं वाटतं की हे दोघं भाऊ आहेत आणि हे दोघेही महाराष्ट्राला भविष्यात त्याचा मार्ग दाखवतील। खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि दीपावलीच्या पण खूप खूप शुभेच्छा। त्यामुळे हे होते अविनाश जाधव, त्यांनी दिलखुलासपणे गप्पा केल्या आणि कोणते फटाके कोणाला द्यायचे हे त्यांनी आता ठरवून टाकलेलं आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे। तर अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये राजकीय फटाके फोडलेत। त्यांचे हे हास्यस्फोट तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणतील।